गुड मॉर्निंग क्लास. वेलकम टू नीता मॉम्स बायोलॉजी क्लासेस. आजचा जे क्वेश्चन आहे ते आहे रिसेप्टर्स. हे रिसेप्टर्स हे क्वेश्चन स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन क्लिअर करते की आपल्या ब्रेनला, आपले ह्युमन बीइंगचं ब्रेन आहे किंवा कुठलाही जर ब्रेन असेल तर त्याला कुठलीही गोष्ट जर कळत असेल किंवा कुठलाही मेसेज की त्यानं काय बघितलं, बॉडीने काय बघितलं, बॉडीने काय ऐकलं, बॉडीला थंडी वाजते का बॉडीला गरम होतं, हे सगळे त्याला मेसेजेस जे आहेत ते इम्पल्सच्या फॉर्ममध्ये भेटतात. त्याला हे इम्पल्सच कळतात, हे करंटच त्याला कळतं. मग तुम्ही इम्पल्स कसं तयार होतं ते परवाच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं आणि इम्पल्स ब्रेनला कसे जातात हाही क्वेश्चन आपण काल बघितलेला आहे. तर आज तुम्ही बघताय तर रिसेप्टर्स काय असतात, म्हणजे हे इम्पल्स तयार कसं काय झालं. आता एखादी वस्तू मी बघितली तर मी करंट तरी बघितलं नव्हतं, पण तरीही आयन्स तयार झालेले आहेत आणि हे आयन्स तयार कोण करतं ते क्वेश्चन आहे रिसेप्टर्स. तर रिसेप्टर्स काय असतात, रिसेप्टर्स असे काही स्पेशल ऑर्गन्स असतात. रिसेप्टर्स आर सम स्पेशल ऑर्गन्स और सम स्पेशल स्ट्रक्चर्स. असे काही स्पेशल आकार असतात जे स्टिम्युलसला, जे स्टिम्युलाय म्हणजेच काय तुम्हाला माहिती असेल, रिस्पॉन्स अँड स्टिम्युलाय. एखादा प्रश्न येतं आणि आपण त्याला प्रतिसाद देतो. मग स्टिम्युलाय म्हणजे प्रश्न असणे आणि उत्तर, तुम्ही जे काही ऍक्शन करता त्याला आपण प्रतिसाद म्हणतो. मग जे काही स्टिम्युलस आहे, सम स्पेशल स्ट्रक्चर्स, असे काही स्ट्रक्चर्स आहेत जे स्टिम्युलसला रिसीव्ह करतात, जे स्टिम्युलसला रिसीव्ह करू शकतात आणि त्याला इम्पल्समध्ये कन्वर्ट करू शकतात आणि त्याला काय इम्पल्समध्ये कन्वर्ट करू शकतात. मग रिसेप्टर्सची डेफिनेशन कशी होईल बघा. व्हॉट आर रिसेप्टर्स? रिसेप्टर्स आर सम स्पेशल स्ट्रक्चर्स which have the capacity to receive stimuli and convert it into impulse. ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे स्टिम्युलाय रिसीव्ह करायची आणि इम्पल्स मध्ये कन्वर्ट करायची. मग असे रिसेप्टर्स असतात कुठं बरं, तर सध्या तरी रिसेप्टर्स किती प्रकाराचे आहेत, तर रिसेप्टर्स दोन प्रकाराचे, दोन मोठे ग्रुप्स आहेत ह्याचे. पहिला आहे एक्स्टेरोसेप्टर्स, पहिला आहे एक्स्टेरोसेप्टर्स आणि दुसरा आहे इंटेरोसेप्टर्स. हे नावावरूनच तुम्हाला कळलं असेल बघा, एक्स्टेरोसेप्टर्स अँड इंटेरोसेप्टर्स. एक्स्टेरोसेप्टर्स काय असणार आहेत, विच रिसीव्ह स्टिम्युलाय फ्रॉम दी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, जे बॉडीच्या बाहेरचं इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतात. आणि बॉडीच्या आतमध्ये बघा, कधी कधी आपल्याला शरीराच्या बाहेरही पिन टोचते, तेही आपल्याला कळतं. आणि कधी कधी पोटाच्या आतमध्येही आपल्याला दुखतं, तेही आपल्या ब्रेनला कळतं. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून जेवढं काही स्टिम्युलाय आहे ते कोण रिसीव्ह करतं, एक्स्टेरोसेप्टर्स. आणि जे बॉडीच्या आतमधून विच रिसीव्ह स्टिम्युलाय फ्रॉम द इनसाइड ऑफ द बॉडी आर कॉल्ड ॲज इंटेरोसेप्टर्स. मग पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते बघा मी तुम्हाला. व्हॉट आर रिसेप्टर्स, व्हॉट आर दी टू टाइप्स, असं क्वेश्चन येऊ शकतं. What are receptors? Receptors are some special structures which have the capacity to receive stimuli and convert it into impulse. On the basis of function and origin, receptors are of two types. Origin न म्हणता आपण लोकेशन म्हणू शकतो. On the basis of function and location, receptors are of two types. एक्स्टेरोसेप्टर्स अँड इंटेरोसेप्टर्स. मग एक्स्टेरोसेप्टर्स काय आहेत, विच रिसीव्ह स्टिम्युलाय फ्रॉम दी आउटसाइड ऑफ द बॉडी अँड विच रिसीव्ह स्टिम्युलाय फ्रॉम दी इनसाइड ऑफ द बॉडी. ओके. मग एक्स्टेरोसेप्टर्स जे आहेत ते पुन्हा 6 टाइप्सचे आहेत बघा. 5 नाही 6, 1 2 3 4 5 6. मग एक्स्टेरोसेप्टर्स हे पुन्हा 6 टाइप्सचे आहेत. फर्स्ट आहे फोनो रिसेप्टर्स. फोनो नावावरूनच तुम्ही बघू शकताय, फोन कॉल, ऐकणे, इयर्स. दुसरा आहे स्टॅटो रिसेप्टर्स. स्टॅटो मीन्स बॅलेन्स आणि इक्विलिब्रियम, ह्याच्याशी रिलेटेड आहे. तिसरा आहे फोटो रिसेप्टर्स. फोटो मीन्स लाईट, डोळ्यांमध्ये असतील. चौथा आहे थर्मो रिसेप्टर्स. थर्मो म्हणजेच हीट आणि कोल्ड. आणि लास्ट आहे मेकॅनो रिसेप्टर्स. मेकॅनो म्हणजे
मेकॅनो इज रिलेटेड विथ मुवमेंट, प्रेशर. आणि लास्ट आहे केमिओ रिसेप्टर्स. केमिओ रिसेप्टर्स मग एवढ्या प्रकारचे एक्सटेरो रिसेप्टर्स असतात बघा. फोनो रिसेप्टर्स, स्टॅटो रिसेप्टर, फोटो रिसेप्टर्स, थर्मो रिसेप्टर, मेकॅनो रिसेप्टर अँड केमिओ रिसेप्टर. आता फोनो रिसेप्टरचं काम काय असणार आहे बघा. स्टिम्युलाय म्हणजे फक्त टच असणे, यालाच आपण स्टिम्युलाय म्हणणार नाही. जे काय आपण ऐकतोय तेही ब्रेनला कळतं. मग हे फोनो रिसेप्टर्स, हे जे पहिलं हे जे फोनो रिसेप्टर्स आहेत, हे फोनो रिसेप्टर्स असे रिसेप्टर्स असतात जे इंटरनल इयर मध्ये असतात. इंटरनल इयर कानामध्ये. इयरचे 2 पार्ट्स आहेत, एक्सटर्नल इयर अँड इंटरनल इयर. ते तुम्हाला 1-2 क्वेश्चन्स नंतर कळेल. सध्या तरी फोनो रिसेप्टर्स जे आहेत ते फोनो रिसेप्टर्स इंटरनल इयर मध्ये असतात आणि ते काय रिसीव्ह करतात तर ते साऊंड रिसीव्ह करतात. साऊंड वेव्ज तुम्ही म्हणू शकताय, ते साऊंड वेव्ज रिसीव्ह करतात. आणि हे साऊंड वेव्ज म्हणजे लहर. मग साऊंड जे ते वेव्ज मध्ये ट्रॅव्हल करते आणि साऊंड जेव्हा हे कानामध्ये जाते तर हे फोनो रिसेप्टर्स इंटरनल इयर मध्ये असतात. आणि ह्यांचं काम आहे जे काही त्यांनी आवाज ऐकलेला आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करणे, त्याला इम्पल्स बनवणे. आणि त्याला एकदा इम्पल्स बनवलं की मग हे ब्रेनकडे जाणार. मग ब्रेन विचार करणार की आपल्याकडे कानाकडून एक इम्पल्स आलेलं म्हणजे आपण काय ऐकलंय. मग त्याच्यावर ब्रेन जे आहे ते रिस्पॉन्स देणार. ओके. मग फोनो रिसेप्टर्स कुठे प्रेझेंट असतात. दे आर प्रेझेंट इन द इंटरनल इयर. व्हॉट इज द फंक्शन. दे रिसीव्ह साऊंड वेव्स अँड कन्वर्टेड इन टू इम्पल्स. ते साऊंड वेव्सला इम्पल्स मध्ये कन्वर्ट करतात. दुसरं आहे स्टॅटो रिसेप्टर्स. हे स्टॅटो रिसेप्टर्स पण असतात. स्टॅटो रिसेप्टर्स स्टॅटिस्टिक्स इज रिलेटेड विथ इक्विलिब्रियम अँड बॅलन्स. बरं, कधी कधी आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा गरगरल्यासारखं वाटतं किंवा तुम्ही एखाद्या मेरी गो राऊंड मध्ये जे गोल 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 फिरतं ना, मेरी गो राऊंड, त्याच्यामध्ये जर तुम्ही बसलात आणि उतरल्यानंतर आपल्याला एकदम फिरल्यासारखं वाटतं तर ते कशामुळे वाटत असतं बघा. एवढं डिटेलमध्ये तरी मी नाही सांगत आहे, पण जेवढं तुम्हाला कळेल तेवढ्याबद्दल. असे इयर्समध्ये ना असे लिक्विड फील्ड, ह्याच्यामध्ये लिक्विड असतं. लिक्विड फील्ड कानामध्ये खूप छोटे असतात, हे मोठं काढलंय मी. मग कानांमध्ये ना असे लिक्विड फील्ड कॅव्हिटीज किंवा लिक्विड फील्ड स्ट्रक्चर्स असतात. हे मूव्ह करतं आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीला आपल्या बॉडीची पोझिशन कळते. जर आपल्याला कोणी उलटं लटकवलं तरी याच्यामध्ये चेंजेस होतात आणि आपल्या ब्रेनला कळतं की आपण सरळ नाही, आपण उलट आहे. तर आपण आपल्या बॉडीची जशी जशी पोझिशन चेंज होते तसं तसं हे चेंज होत असतं. हे लिक्विड असतं याच्यामध्ये. मग याच्यामध्ये जे रिसेप्टर्स असतात त्याला स्टॅटो रिसेप्टर्स असतात. हेही इंटरनल इयर मध्येच असतात. स्टॅटो रिसेप्टर्स पण इंटरनल इयर मध्येच असतात. पण यांचं काम आहे बॅलन्सिंग अँड इक्विलिब्रियम. आपल्या बॉडीची जे पोझिशन आहे, आपल्या बॉडीचं जी पोझिशन आहे ते ब्रेनला सांगणे किंवा ते इम्पल्स तयार करणे आणि मग ब्रेनला कळतं की बॉडीची पोझिशन काय आहे, की हा व्यक्ती झोपलेला आहे, आडव्यामध्ये आहे का उभ्यामध्ये उभारले का उलटं लटकले. हे सगळं जर त्याला कळत असेल तर या स्टॅटो रिसेप्टर्समुळं, आणि ते इयर्समध्ये असतात. ओके. तिसरं आहे, थर्ड जे आहे ते आहे फोटो रिसेप्टर्स. फोटो रिसेप्टर्स, फोटो म्हणजे दिसणे, म्हणजे दिसतं ना फोटो तुम्हाला. मग फोटो रिसेप्टर्स हे आईज मध्ये असतात. फोटो रिसेप्टर्स हे आईज मध्ये असतात. ह्यांचं काय काम असणार आहे. ह्यांचं जे विजन असतं, विजन म्हणजे जे काही दिसतं बघा आपल्याला, एकतरी लाईटच्या क्वालिटीमुळे आणि इंटेन्सिटी, लाईटचं जी तीव्रता आहे आणि कलर आहे त्याच्यामुळं दिसतं. जसं जसं ते लाईट आणि कलर बदलत जातं तसं तसे इम्पल्स तयार होतात आणि हे इम्पल्स ब्रेनकडे जातात आणि ब्रेनला हे कळलं जातं की आपण आता काय बघितलंय. मग बघा, फोटो रिसेप्टर्स प्रेझेंट इन द आईज. त्याचं फंक्शन काय आहे. दे कन्वर्ट विजन और द फंक्शन इज टू क्रिएट विजन इम्पल्स. विजन इम्पल्स क्रिएट करणे हा ह्यांचा काम आहे. नेक्स्ट आहे फोर्थ आहे थर्मो रिसेप्टर्स. थर्मो म्हणजे कधीही गरम नसतं. थर्मो मीन्स टेम्परेचर. मग स्किन, हे रिसेप्टर्स जे आहेत ते स्किन मध्ये, थर्मो रिसेप्टर्स आर प्रेझेंट इन द स्किन. स्किनच्या एपिथिलियम मध्ये वर स्किन मध्ये प्रेझेंट असतात. आणि हे थर्मो रिसेप्टर्सचं काय काम असणार आहे तर चेंज इन टेम्परेचर.
आपल्याला थंडी वाजत असेल किंवा गरम होत असेल किंवा चटका वगैरे बसला असेल तर हे आपल्या ब्रेनला जे कळतं ते आहे या थर्मो रिसेप्टर्समुळं ते चेंज जे आहे ते रिसीव्ह करतात. म्हणजे जसं ही आता नॉर्मल टेम्परेचरला होती आपली बॉडी, पण जसं तुम्ही त्याच्यावर बर्फ ठेवलं, हे जे रिसेप्टर्स होते त्यांनी काय केलं, लगे इम्पल्स तयार केलं आणि हे इम्पल्स कुणाकडे गेलं, ब्रेनकडे. मग तेव्हा ब्रेनला कळतं की टेम्परेचर जे आहे ते बदललेलं आहे. मग हे स्किनमध्ये असतात आणि हे 2 प्रकारचे असतात बघा, हीट रिसेप्टर्स अँड कोल्ड रिसेप्टर्स. हीट रिसेप्टर्स हीट रिसीव्ह करतात आणि इम्पल्स तयार करतात. कोल्ड रिसेप्टर्स कोल्ड स्टिम्युलाई रिसीव्ह करतात आणि इम्पल्स तयार करतात. हीट रिसेप्टर्स आर कॉल्ड एज कॅलोरी रिसेप्टर्स. बघा, कॅलोरी रिसेप्टर्स पण म्हणतात हीट रिसेप्टर्सला, अँड कोल्ड रिसेप्टर्सला फ्रिगिडो. फ्रिज म्हणता ना, तुमच्या बुकमध्ये ट्रिगिडो म्हणून दिलेला आहे. इट्स नॉट ट्रिगिडो, इट इज फ्रिगिडो. जुने जेवढे काही बुक्स आहेत त्याच्यामध्ये फ्रिगिडो आहे, FRIGIDO. आता जे नवीन बुक प्रिंट होऊन आलेली आहे त्याच्यामध्ये ट्रिगिडो दिले. इट्स नॉट ट्रिगिडो, इट्स फ्रिगिडो. फ्रिज म्हणतो ना आपण, मग फ्रिगिडो रिसेप्टर्स. ओके, मग पुन्हा एकदा सांगते बघा मी. थर्मो रिसेप्टर्स आर प्रेझेंट इन द स्किन. व्हॉट इज द फंक्शन? टू रिसीव्ह स्टिम्युलस ऑफ चेंज इन टेम्परेचर. Thermoreceptors are of 2 types, heat receptors and cold receptors. Heat receptors are also called as calorie receptors and cold receptors are also called as frigidoreceptors. Next आहे fifth आहे mechanoreceptors. मेकॅनिकल हे जे आहेत हेही पुन्हा स्किन, हे मेकॅनोरिसेप्टर्स हेही स्किन मध्येच प्रेझेंट असतात आणि हे आपल्याला जे पेन आहे, टच आहे किंवा प्रेशर आहे. प्रेशर म्हणजेच काय, आपल्याला कुणीतरी मारलं तर ते प्रेशर असतं. मग तसे प्रेशर जे आहे ते जे स्किनमध्ये जे मेकॅनो रिसेप्टर्स असतात, हे मेकॅनो रिसेप्टर्स जेव्हा आपल्याला प्रेशर भेटतं किंवा दुखतात ना मसल्स वगैरे, ते मेकॅनो रिसेप्टर्स अशा स्टिम्युलायला इम्पल्समध्ये कन्वर्ट करतात आणि हे इम्पल्स मग कुठं जातं, ब्रेनकडे. लास्ट आहे 6th जे आहे, लास्ट आहे केमिओ रिसेप्टर्स. बघा, केमिओ रिसेप्टर्स जे आहे ते टंगमध्ये असतात. जिभेमध्ये असतात आणि ऑल फॅक्टरी एपिथिलियम. ऑल फॅक्टरी मीन्स नोज. मग नोजच्या आतमध्ये जे स्किन आहे, एपिथिलियम म्हणजे वरची स्किन, मग नोजच्या आतमध्ये जेवढी स्किन आहे तिथं हे केमिओ रिसेप्टर्स असतात. हे टंगमध्येही असतात. बघा, केमिकल्स आपल्या अवतीभोवती जे काही आहे ते सगळं केमिकलच आहे. मग तुम्ही बघू शकता आपण जे काही जेवतोय त्याचं स्मेलवरून पण आपल्याला एखादं जेवण खाऊ वाटतं की नाही. मग स्मेल हे कोण रिसीव्ह करतं, केमिओ रिसेप्टर्स. टंग काय करतात, टंगवरही तिखट, गोड, आंबट हे सगळे केमिकल्सच आहेत, म्हणून यांना केमिओ रिसेप्टर्स म्हणलेलं आहे. यांचं काम आहे स्वीट, गोड, सॉर म्हणजे आंबट किंवा सॉल्टी. हे सगळे रिसेप्टर्स जे आहे हे असे सगळे इम्पल्स रिसीव्ह करणे आणि त्याला असे सगळे स्टिम्युलस इम्पल्स रिसीव्ह करणे आणि त्याला इम्पल्स बनवून ब्रेनकडे पाठवणे. मग हे सगळं त्याचं काम आहे. मग एकदा मी पुन्हा नोट्सच्या बाबतीत तुम्हाला सांगते बघा. बरं, काल माझ्या स्टुडंटने एकाने मला विचारलं की हे मॅडम लिहायचं आहे का? हो, हे नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. हे मी दररोज एक क्वेश्चन तुम्हाला देत आहे. हे क्वेश्चन जे माझे स्टुडंट्स आहेत स्पेशल, त्यांना सगळ्यांना मी सांगते की हे नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. मग पहिल्यांदा एक तरी समजून घ्या की ही वस्तू काय आहे, त्यानंतर मी रिपीट तरी आता इथं तुमच्याकडून नाही करून घेऊ शकत, पण मी तुम्हाला नोट्स देऊ शकते. ओके, मग व्हॉट आर रिसेप्टर्स? व्हॉट इज द टुडेज क्वेश्चन? टुडेज क्वेश्चन इज व्हॉट आर रिसेप्टर्स? What are receptors? Receptors are some special structures which have the capacity to receive stimuli and convert it into impulse. On the basis of function and location, receptors are of 2 types, exteroceptors and interoceptors. Exteroceptors is again of 6 types, that is phonoreceptor, statoreceptor, photoreceptor, thermoreceptor, mechanoreceptor and chemioreceptor. What are phonoreceptors? Phonoreceptors are present in internal ear. What is the function? They receive sound waves and convert it into impulse. Next आहे statoreceptors. What are statoreceptors? Statoreceptors are also present in internal ear. Their function is to receive the stimuli of balance and equilibrium किंवा बॉडी पोझिशन.
जे नीटच्या बुक्समध्ये ते पोझिशन ऑफ द बॉडी, आपल्या ब्रेनला पोझिशन ऑफ द बॉडी कळवणे, टू मेक अवेअर ऑफ द बॉडी पोझिशन. नेक्स्ट आहे व्हॉट आर फोटोरिसेप्टर्स. फोटोरिसेप्टर्स आर प्रेझेंट इन आईज, दे रिसीव्ह विजन स्टिम्युलाई. What are thermoreceptors? Thermoreceptors are present in skin and they receive the impulse by change in temperature. Temperature बदलला की त्यांचं impulse create होतं. They create the impulse by change in temperature. Thermoreceptors are again of two types, heat receptor and cold receptors. Heat receptors are also called as calorie receptors and cold receptors are also called as frigidoreceptors. Next is mechanoreceptors. Mechanoreceptors are present in the skin. They receive impulse by pain, touch or deep pressure. Next आहे chemioreceptors. Chemioreceptors are present in tongue and olfactory epithelium. They receive impulse by sweet, sour and salty food. Okay. मग आता जे क्वेश्चन राहतं ते आहे इंटरनल रिसेप्टर्स. आता हे व्हिडिओ खूप मोठं होतं म्हणून हे इंटरनल रिसेप्टर्स तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं जाईल. ओके, थँक्यू.